यंदा खरीपावर एल निनोचा प्रभाव असल्यामुळं कमी पाऊस आणि पावसाचा खंड आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत अनेकांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. काही भागात पेरण्या सुरू झाल्यात, तर काही भागात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाहीये. त्यामुळं पेरण्यांना उशीर झालाय. उशिरा पेरणी करताना मात्र आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं कोणती पिकं निवडायची, त्यांचे वाण कोणते निवडायचे, हे वाण निवडताना पावसाचं प्रमाण आणि जमिनीचा प्रकार याचाही विचार करायचा आहे. मग कसं करायचं हे सगळं नियोजन, जेणेकरून पिकाच्या उत्पादनातील जोखीम कमी होईल? या सगळ्याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यावर्षी कमी पावसाच्या शक्यतेमुळे मूग, उडीद, भुईमूग या पिकांच्या लागवडीची शिफारस केली जात होती. पण या पिकांची फार उशिरा लागवड केली तर उत्पादनात मोठी घट मिळते. त्यामुळं साधारणतः फार उशिरा मूग आणि उडदाची लागवड करायची नाहीये. त्याऐवजी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तीळ आणि सूर्यफूल ही पिकं घ्यायची. पण ही पिकं घेताना आंतरपीक पद्धतीचा वापर करायचा आहे. जसं सोयाबीन अधिक तूर हे 4:2 या प्रमाणात लावायचंय. बाजरी अधिक तूर 3:3, कपाशी अधिक तूर 10:2 किंवा 6:1 या प्रमाणात ही पिकं घ्यायची. याशिवाय आपण जे बोललो की जमिनीच्या प्रकारानुसारही पिकं निवडायची, ते नेमके काय तेही पाहूयात. जसं मध्यम ते भारी जमिनीत कपाशी सोबतच तूर, खरीप ज्वारी आणि सोयाबीन अशी पिकं घ्यायची. मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन आणि ज्वारी यासारखी पिकं घ्यायची. तर हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, कारळं, एरंडी यासारखी पिकं घ्यायची. पण ही पिकं घेताना लक्षात असू द्या, त्यांचे कमी आणि मध्यम कालावधीचेच वाण निवडायचे. आता हे कमी आणि मध्यम कसं ठरवायचं? तर जर तुमची शेती पूर्णपणे कोरडवाहू असेल तर तुम्ही कमी कालावधीची पिकं निवडायची. तुमच्याकडे जर पाण्याची सोय असेल आणि तुम्ही पिकाला 1 ते 2 पाळ्या देऊ शकत असाल तर तुम्ही मध्यम कालावधीचे वाण निवडायचे. आणि तुम्ही पाण्याच्या 3 ते 4 पाळ्या देत असाल तर जास्त कालावधीचे वाण निवडायचे. मग हे वाण कोणते आहेत ते एक एक पिकानुसार समजून घेऊयात. जसं सोयाबीनचे JS 9305, JS 335 आणि फुले दुर्वा. कपाशीचे वाण पाहायचे झाले तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे AKA 7, AKA 8, AKA 2013-8, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले धन्वंतरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे PA 255 या वाणांची निवड करायची. याशिवाय तुरीचे वाण पाहायचे झाले तर कमी कालावधीसाठी प्रगती म्हणजेच ICPL 87, AKT 8811, BDN 708, फुले राजेश्वरी, गोदावरी, ICPA 1506, फुले तृप्ती, BDN PH 2018-05 आणि फुले पल्लवी या वाणांची निवड करायची. आणि जर तुम्ही तुरीला पाण्याच्या पाळ्या देऊ शकत असाल तर PKV तारा, PDKV आश्लेषा, विपुला, BSMR 736 आणि BSMR 853, आशा ICPL 8711-9, BDN 716 आणि रेणुका या वाणांची निवड करायची. याशिवाय आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे तुरीच्या लागवडीला जसा उशीर होत जाईल तसं 2 ओळींमधलं अंतर कमी करायचंय. या व्हिडिओमधील माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय कोरडवाहू संशोधन प्रकल्पातील तज्ज्ञ डॉक्टर आनंद गोरे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागातील वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉक्टर विजय कुमार गावंडे, कापूस संशोधन विभागातील कापूस कृषी विद्यावेत्ता डॉक्टर संजय काकडे आणि कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन महाजन यांनी दिले आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक माहितींसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका.